नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी असल्यानिमित्ताने आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा आलेला पैसा कुठे खर्च होतो समजत नाही किंवा आपल्याला धनप्राप्तीसाठी मग हा जो 11 दिव्यांचा उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की घरामध्ये पैसा टिकून राहील. मुलं नोकरी करत आहेत पण मुलांची पाहिजे तशी नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती नांदत नाही. ज्या पण काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला 11 दिव्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे. कारण की हा उपाय केल्यामुळे आता आपल्या नशिबामध्ये एखादी गोष्ट नाही पण ती कशी मिळवायची त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा उपाय कसा करायचा आहे तेही आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एकादशी असल्यामुळे आपण काही उपाय सेवा केल्याने त्याचं फळ मग लगेच मिळतं. कारण की आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण एकादशीची म्हणजेच की आषाढी एकादशीची पूजा कशी करावी. आता जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे किंवा जर मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा विष्णूंचा फोटो असेल तर फोटो घेऊ शकता किंवा मूर्ती. आणि मग जे पण आपण भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी, आता भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मग तुळशीची पाने म्हणा किंवा फुले आपल्याला जर लागणार असतील तर आपण आदल्या दिवशीच ते पानं फुले तोडून आणून ठेवायची आहेत घरी. एखादी जरी तोडणं शक्य नाही झालं तर मग त्या दिवशी काय करायचं आहे, तुळशीपत्र एखादं खाली पडलेलं असेल तरी पण तुम्ही ते घेऊ शकता. कारण की तुळशीपत्र हे कधी शिळे होत नाही असे म्हणतात. कारण की ज्यावेळेस तुळशीपत्र खाली पडलेलं असतं तिथून पुढील 25 दिवस तुळशीपत्र शिळे होत नाही. म्हणून मग तुम्ही तुळशीपत्र खाली पडलेलं पण भगवान विष्णूंना म्हणा अर्पण करू शकता. आता आपण कोणताही नैवेद्य ठेवत असेल तर तुळशीपत्र असेल तरच तो नैवेद्य पूर्ण होतो असे म्हटले जातात. म्हणून मग तुळशीपत्र तुम्ही खाली पडलेलं घेऊन पण हा उपाय जो आहे तर तो करू शकता. पण आपल्याला काही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आता एकादशी असल्यामुळे तुळशी मातेला स्पर्शही करायचा नाही आणि एकादशीला किंवा मग पाणीही आपण अर्पण करत नाही तुळशी मातेला. यामुळे काय होतं की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं, म्हणून आपण जर ह्या चुका केल्या तर मग त्याचे भोग आपल्या मागे लागत असतात. म्हणून मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर घरामध्ये पैसा टिकून राहावा किंवा मग आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा त्यामुळेच मग आपल्याला काय करायचं आहे, 11 दिव्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आषाढी एकादशी असल्यामुळे मग आपण भगवान विष्णूंना म्हणा किंवा विठ्ठलाला म्हणा तुळशीपत्र अर्पण करत असतो. तर हा जो दिव्यांचा उपाय करायचा आहे तर तो कधी करायचा आहे, हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. म्हणजेच की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे. आता धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा घराची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये सुखशांती नांदत नाही, तर ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत तर ह्या दूर व्हाव्यात, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी. कारण की एकादशीच्या दिवशी 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जवळ घेतल्यानंतर ते गव्हाचं पीठ आपल्याला मळायचं आहे. आता ज्यावेळेस आपण गव्हाचं पीठ मळणार आहोत तर त्यामध्ये काय करायचं आहे, 1 चमचा थोडीशी हळद टाकायची आहे. आता पीठ मळत असताना दररोज आपण मीठ टाकत असतो पण मीठ न टाकता 1 चमचा हळद टाकायचं आहे, जेणेकरून जे आपण दिवे बनवणार आहोत तर ते दिवे पिवळे दिसले पाहिजे एवढं त्यामध्ये मीठ म्हणजेच की हळद आपल्याला टाकायची आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, कारण की हळद जी आहे माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि हळद जर नसेल तर मग ही जी पूजा आहे, ही पूजा म्हणा किंवा अजून कोणतीही पूजा ती पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. तर मग आपल्याला हे जे पीठ मळलं आहे आपण तर त्याचे आपल्याला 11 दिवे बनवायचे आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. सगळे दिवे लावून झाल्यानंतर म्हणजेच की लावण्याच्या अगोदर टाकला तरीही चालेल. कारण की आपल्याकडे गाईचंच तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही तेल टाकू शकता. पण त्यासाठी आपल्याला 11 दिव्यांमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. कारण की आपण तूप न टाकता
दिवे प्रज्वलित केला आहे म्हणून. तर ते दिवे मग आपल्याला काय करायचं आहे, एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि मग देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आसन घेऊन. आणि सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, देवघरातला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जे आपण 11 दिवे घेतले आहेत ते थोड्या वेळाने करायचे आहेत. सगळ्यात अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे, दिव्याची पूजा करायची आहे, धूपदीप लावायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर एक लवंग एक त्यामध्ये टाकायचं आहे. आणि दिव्यांनी ते जे दिवे आहेत 11 दिवे, तर त्या दिव्यांनी काय करायचं आहे, आपल्याला भगवान विष्णूंना ओवाळायचं आहे. म्हणजेच की देवांना आपल्याला ओवाळायचं आहे. आणि नंतर मग एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे सगळे जे दिवे आहेत तर ते दिवे मग आपल्याला काय करायचे आहेत, ओवाळून झाल्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला जायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तर एक तुळशी मातेजवळ लावायचा आहे. त्यासाठी तुम्ही मग मातीची पंती घेतलीत तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. या दिव्याची दिशा जी आहे तर उत्तरेकडे करायची आहे, कारण की उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. म्हणून 11 दिव्यांचं जे ताट आहे तर ते तुळशी मातेला ताट जे आहे तर तिथे बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हातात घेऊन तिथे न बसता 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहेत तुळशी मातेला. आणि प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालणार आहोत त्यावेळेस तुळशी मातेला स्पर्शही होणार नाही. या गोष्टीची आपल्याला काळजी घेऊनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर नसेल प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की स्वतःभोवतीच तुम्ही 11 प्रदक्षिणा घालू शकता. आणि नंतर थोड्या वेळाने काय करायचं आहे, तुळशी मातेपुढं आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे. आणि तिथे बसल्यानंतर मग एक लवंग एक नाणे जे आपण घेतलं होतं देवघरापुढे बसल्यानंतर ते घ्यायचं आहे. आणि ते अगोदर जे आहे तर ते काय करायचं आहे की ते आसन घेऊन बसल्यानंतर तुळशी मातेला जे आहे तर त्या दिव्यांनी सगळ्यात अगोदर ओवाळायचं आहे. आणि जे एक नाणं आणि लवंग आहे तर ते तुळशी मातेच्या म्हणजेच की बुडाशी आपल्याला ते गाडायचं आहे. म्हणजेच पुरून आपल्याला ते एक नाणं आणि लवंग पुरून ठेवायचं आहे. आणि आपली जी कोणती इच्छा आहे, मनोकामना आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तुळशी मातेला नंतर काय करायचं आहे, तिथे बसूनच आपल्याला श्रीसूक्त 3 वेळा पठण करायचं आहे. आणि श्रीसूक्त पठण करून झाल्यानंतर गायत्री मंत्र पण आपल्याला 1 वेळा म्हणायचा आहे. आणि 11 दिव्यांचं जे ताट आहे तर ते घ्यायचं आहे घरी आणि घरात आणायचं आहे आतमध्ये. आणि घरात आणल्यानंतर आपल्याला देवघरापुढे ठेवायचं आहे. आणि हे जे दिवे आहेत तर त्या दिव्यांचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, गाईला खाऊ घालायचं आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली हे दिवे ठेवायचं आहे, जेणेकरून मुंग्या म्हणा किंवा कीटक म्हणा ते दिवे खाऊन घेतील. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहतो आणि घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.